हाय मित्रांनो, आज हर्षूने बोलवलं होतं म्हणून आम्हाला बाहेर जायचं होतं. कुठे जायचं हे सुरुवातीला प्लॅन नव्हतं, पण मग मी गावावरून निघालो आणि हर्षूला भेटलो. अपने साथ है हर्षू राइडर फ्रॉम मल्हारपुर सिटी और अभी हम जा रहे हैं उमरेड शहर में. अभी हम रुके थे नदी के पास. ये देखो गाइस, नदी के पास रुके थे. अभी हमारा सफर इधर से होगा उमरेड के लिए क्योंकि हर्षू भाई को लेना है मोबाइल. मग दोघांना प्लॅन बनवला की उमरेडला जायचं, कारण हर्षूला मोबाईल घ्यायचा. रस्त्यात खूप ट्रॅफिक होता आणि कंपनीमधून धूळ पण खूप निघत होती. पण आम्ही शेवटी पोहोचलो उमरेडला. मला तर वाटलं होतं की हा आता आयफोन घेणार, पण चला बघू समोर काय होते ते. उमरेडमध्ये जाऊन पहिला प्रश्न असा होता की कोणत्या दुकानामध्ये जायचं. मग एक दुकान बघितलं, पण तिथे आतमध्ये गेलो तर मोबाईलचा रेट खूप जास्ती सांगत होता. मग नाही, चांगला रेट सांगता. जास्त वेळ नाही आमच्याकडे, लवकर घेऊन टाकतो आम्ही. शेवटी हर्षूने जास्त टाइम नाही लावला आणि मोबाईल घेऊन टाकलं. तिथे मी पण आयफोन बघत होतो, पण प्राइस खूप जास्त सांगत होती आणि मला सध्या आयफोनची काही गरज पण नव्हती, कारण मला लॅपटॉप बघायचं होतं. त्याची प्राइस विचारली तर 70,000 सांगत होते. मग आम्ही तिथून निघालो. मला आणि हर्षूला चप्पल घ्यायची होती आणि हर्षूला वॉच पण बघायची होती. तिथे खूप टाइम पर्यंत बघितलं. शेवटी आम्ही ना चप्पल घेतलं आणि खूप टाइमपास पण केला. हर्षूला वॉच घ्यायची होती, पण त्याला पसंत पडली नाही. तिथे रोलेक्स आणि V9च्या वॉच होत्या, कारण हर्षूला पाहिजे होती माझ्यासारखी वॉच आणि हर्षूच्या बजेट पण होता 2,000चा. तर 2,000 मध्ये त्याला एक चांगली वॉच पाहिजे होती. तिथं तर काही भेटली नाही. मग तिथून निघालो, कारण आम्हाला खूप भूक पण लागली होती. एक छान हॉटेल दिसला आणि तिथे मस्त डोसा खाल्ला. हर्षू मला सांगत होता की तो आता JCB आणणार होता. तर चला बघू काय होते. तर आम्ही मग पुढचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, हा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा.